नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. आज मी इतकी एक्सायटेड आहे, मी इतकी खुश आहे आणि इतकी मी टेन्शन फ्री आहे, कारण की मी आज चाललेली आहे मोठ्या सुट्टीसाठी. आणि कुठे तर माझ्या माहेरी. तर मला इतकं छान वाटते मैत्रिणींनो, तुम्हाला काय सांगू. कारण 8 दिवस म्हणजे झालं गेलं, जवळजवळ 6 महिने झाले मी कुठेही गावी गेली नाही, मला कुठलीही सुट्टी भेटली नाही. कारण माझ्या ऑफिसमध्ये सुट्ट्यांची थोडीशी कमतरता असते, सुट्ट्या मिळत नाहीत. त्यामुळे सुट्टी मिळणं काय असतं हे फक्त मीच चांगलं तुम्हाला सांगू शकते, हे मला माहिती आहे, याची मला गॅरंटी आहे. त्यानंतर आज काय झालं, मी ऑफिसमध्ये म्हणजे गेले 8 दिवसच मी ऑफिसमध्ये मला भरपूर कामं पुरली. कारण की मला माझं काम रिपोर्ट करायचं होतं कुणाला तरी, आणि त्याला ते काम कंप्लीट करून दिलं तर माझं पुढचं पण काम कंप्लीट होऊ शकेल. त्यामुळं 8 दिवस माझे खूप म्हणजे त्रासदायक गेले कामामध्ये. आणि कसं असतं ना मित्रमैत्रिणींनो, जेव्हा तुम्ही जॉब करता ना तेव्हा तुमच्या मनासारखं सगळं होईल असं नसतं. तुम्हाला कुठं ना कुठं तरी काहीतरी सॅक्रिफाईस करावं लागतं. तुम्हाला ज्याच्यात आनंद आहे, तुम्हाला जे पाहिजे ते प्रत्येक वेळेस मिळेलच असं नसतं. कारण कसं असतं, आपल्याला सुट्ट्या कधी मिळत नाहीत, आपल्याला कुठले फंक्शन्सला जाणं टाळावं लागतं कारण सुट्टी भेटत नाही. पण आज आम्हाला प्रत्येकाला मे महिन्यात 10 दिवसांची सुट्टी मिळते, तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत माहेरी. तर येताना मग मी काय केलं, सिया आणि इशिता नक्कीच माझी वाट बघत असणार घरी. त्यामुळं दोघींना पण, इशिता म्हणजे माझ्या भावाची मुलगी, दोघींना पण एक छोटंसं गिफ्ट आणि गिफ्ट घेऊन मी घरी आली. मग घर स्वच्छ आवरलं, आवरावरी केली, माझी बॅग भरली. बॅग पण खूप गडबडीत भरली कारण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता, संध्याकाळची गाडी होती. आणि घर आवरल्याच्यानंतर मग माझे जे लाडके झाडं आहेत घरात, ते बिचारे तहानले असते, त्याच्यामुळे त्या सगळ्यांना मी बाहेर ठेवलं. बाहेर पाण्याचे 2-3 बकेट ठेवले आणि येताना माझ्या मेडला सांगितलं की रोज माझ्या या छोट्या बाळांना पाणी घाल, कारण माझा जीव आहे त्यांच्यामध्ये, मला छान वाटतं. आणि मग फायनली सगळं आवरून वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही आता येऊन बसलेलो आहोत रेल्वे स्टेशनला. फायनली म्हणजे मोठा दीर्घ श्वास मी सोडते. आता ट्रेन येईलच थोड्या वेळात आणि आता आम्ही निघूया माझ्या गावी माहेरी जायला. तिथे गेल्याच्या नंतर काय होईल ते तुम्हाला पुढे समजेलच. बघत बघत वेळ कसा गेला हेही समजलं नाही. आणि मग आमची जवळजवळ 1 तास ट्रेन लेट झाली होती आणि 1 तासानंतर ट्रेन आली. मग आम्ही ट्रेनमध्ये बसलो, मस्त आरामशीर स्लीपर ट्रेन होती, त्याच्यामुळे छान अशी आमची झोप झाली. आणि सकाळी 9 वाजता साधारण 9:30च्या सुमारास आम्ही आमच्या गावी पोहोचलो. तिथं स्टेशनवर घ्यायला आले मला माझे बाबा. आता वडिलांना स्टेशनवर बघणं म्हणजे माहेरपणाला खरी सुरुवात झाली याचं समाधान मिळतं. स्टेशनवर असतानाच बाबांच्या एका मित्राचा फोन आला, ज्यांनी आम्हाला घरी येण्याचा खूप आग्रह केला. मग त्यांच्या घरी गेलो आम्ही. त्यांनी मस्त नाश्त्यामध्ये पोहे आणि चिरलेले आंबा दिला. खूप छान वाटलं त्यांच्याशी गप्पा मारून. त्यानंतर मला माझ्या आईला अंगणात बघण्याची ओढ लागली, जी माझी आई अंगणात वाट बघत उभीच होती. आणि त्यानंतर माझ्या भावाची मुलगी म्हणजे इशिता आणि माझी मुलगी या दोघी कड्यातच होत्या. त्या आजोळी सुट्टीसाठी आल्या होत्या, तर त्यांनी माझ्यासाठी वेलकमसाठी खूप अशी तयारी करून ठेवली होती. त्यांची सुरुवात ही सकाळपासूनच सुरू होती. बिचाऱ्यांनी फुलं जमा करून ठेवले होते, रांगोळ्या काढून ठेवल्या होत्या आणि माझ्यासाठी खूप काही गोष्टी करून ठेवल्या होत्या. ते बघू शकता तुम्ही आता. इकडे बघ विशाखा, इकडे बघ ना. थँक्यू. थँक्यू. आणि कसे करताना आई आई बॉयजला ऑरेंज कलर असतो. ऑरेंज. बाबा इकडे या. सॉरी बस बस, चला. छान, खूप सुंदर स्वागत केलं. थँक्यू. बापरे, अजून एक, 2 आय लव्ह यू आत्या, मामा. मेड बाय इशिता, मेड बाय सिया. आई बाबा मी पोपट. आई बाबा मी पोपट आणि इशिता. अच्छा, आधी ओपन कर. बसून चला. आत्यानी आणि आईनी येताना काय घेऊन आलंय हे बघण्याची उत्सुकता त्यांना लागलेलीच होती.
आत्याने काय काय बॅग मध्ये आणलं. बापरे कोड कोड का हे चांगलं आहे हे नाही. आत्याने गिफ्ट आणले. खुश झाल्यात. मला दाखव. आता आबाला दाखवायला लागले. दाखव ना. अरे बापरे गॉगल व्हेरी गुड. मग इथं त्यांचं डिस्कशन सुरू झालं, हे तू घेती का, हे मला देते का, हे किती छान आहे ना, आपण एक्सचेंज करायचं का, हे बघ ना ते बघ ना, असं त्यांचं सुरू होतं. त्या दिवशी मस्त दिवस गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ठरवलं माझ्या मावशीकडे जाण्याचं, कारण माझ्या मावशीकडे मी भरपूर वर्ष झालं गेली नव्हती, तिचं नवीन घर बघितलं नव्हतं. आम्ही गेलो मग मावशीकडे. मावशीनी सुद्धा इतकी छान तयारी करून ठेवली होती आमच्या वेलकमची. मस्त दारात सुंदर अशी रांगोळी काढून ठेवली होती. तिने आल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला पोळीच्या तुकड्याने ओवाळून पोळीचा तुकडा टाकला. कारण म्हणतात ना, मावशी म्हणजे सुद्धा दुसरी एक आईच असते, त्याप्रमाणेच तिने सुद्धा माझं खूप छान स्वागत केलं. मला खूप छान वाटलं. अरे वा वा वा, छान ना. चॅनल पाहतो. हॅलो इकडे रस्ता मोठ्या जावायचे पाय लागतायत ना बाई आमच्या घरात किती वर्ष. त्यांच्या बरोबर तुम्हाला तिने जीव घातलं. खूप आनंद वाटला. जेवण तुला रसात भजे, हे भात, पापड्या, हे काय कुरडई, भाजी, भाजी, कोशिंबीर, चटणी, भजे आणि पाणी, हे सगळे जेवण करतात. तर अशा प्रकारे माझे माहेरी 4-5 दिवस निघून कसे गेले हे मला समजलंच नाही. आईच्या हातची रोज गरम पोळी, ते चविष्ट जेवण मी खूप मिस करेल तिकडे गेल्याच्या नंतर. माझं रुटीन सुरू झाल्याच्या नंतर प्रत्येकालाच एक छानच वाटतं आपल्या आईसोबत राहताना, आनंद मिळतो. तर चला मैत्रिणींनो, अशा प्रकारे माझी माहेरची सुट्टी संपलेली आहे आणि आता मी माहेरून नक्कीच माझ्या घरी जायला निघेल आज उद्यामध्ये. आणि त्यानंतर तुम्ही पण जर तुमच्या माहेरी असाल तर तुम्ही तिकडे काय करत आहात ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा. मला पण छान वाटेल ते ऐकून घ्यायला. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, जर तुम्ही माझ्याशी रिलेट करत असाल आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी तुमची मैत्रीण बनेल. आणि परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.